अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी एक म्हण आहे. पाहिजे तर सगळं आहे पण मला नको असं करत पाठी राहणं. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंच नव्हतं तर तुम्ही भाजपा बरोबरची युती का बरं तोडली आणि का बरं स्वतःला परत मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं? मला असं वाटतं की इच्छा तर आहे, मन में लड्डू तो फूट रहे हैं, पण काँग्रेस आणि राष्ट्र आणि मशाल त्यांना अजिबात सहकार्य करत नाहीये. त्याच्यामुळे आता मला मुख्यमंत्री व्हायचं नाहीये असं बोललं जाते. कसं आहे ना, ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. माननीय उद्धवजींना माझी विनंती आहे की फार काही त्या सकाळच्या भोंग्याचं ऐकू नका. तुम्ही सुद्धा अद्वा बोलू लागलेले आहात. संजय राऊत यांना बोलण्याच्या पलीकडे काही येत नाही. फक्त सकाळी उठायचं, भोंगा वाजवायचा, याच्या पलीकडे काही काम नाही. मला विचारायचं, संजय राऊतजी, तुम्ही जेव्हापासून खासदार झालात लोकांसाठी काय काम केलं की तुम्हाला फक्त भोंगा वाजवायला खासदार बनवलेलं आहे? संजय राऊत या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. सकाळी उठून ते वाटेल ते बडबड करत असतात. मला वाटतं ज्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे यश आहे ते बघून त्यांच्या पोटात तर दुखायलाच लागले. डोक्यावर सुद्धा परिणाम झालाय. लवकरच ते कपडे फाडून रस्त्यावर सुद्धा फिरताना दिसतील. तर याच्याबद्दल तुम्ही कोणीही त्यांना सिरियसली घेत नाही आणि माझी मीडियालाही विनंती, तुम्ही त्यांना सिरियसली घेऊ. या सगळ्या माझ्या घरगुती काम करणाऱ्या माझ्या महिला आहेत, ज्या माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत. मला वाटतं मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांच्याबरोबर फडणवीसजी असतील, अजित पवारजी असतील, अतिशय उत्तम पद्धतीने या महिलांना लाभ मिळतो आहे. रक्षाबंधनला तर त्यांना लाभ मिळालेलाच आहे. आज गणपतीला सुद्धा गणपती बाप्पाचं वर्षावर दर्शन घ्यायला आज त्यांना इथे बोलवण्यात आलं. त्यांचं आदरातिथ्य करण्यात आलं. स्वतः CM साहेबांनी त्यांच्याबरोबर आरती केली. तर मला वाटतं महिलांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि अगदी मनाच्या कुपीत जपून ठेवावा अशी एक आठवण आहे. आणि महिलांना अतिशय आनंद झाला आहे, कारण आता येणाऱ्या दिवाळीत भाऊबीजेला सुद्धा त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. आणि विरोधक यांच्या पोटात दुखायला सुरू झालेलं आहे. आज हा कार्यक्रम बघून अजून पोटदुखी सुरू होणार आहे. कारण वर्षा हे सर्वसामान्यांसाठी ओपन हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे, वारकऱ्यांचं सरकार आहे, महिलांचं सरकार आहे. आज महिलांना सक्षम आणि महिला सुरक्षितता ही आमची प्रथम प्रायोरिटी असेल. आणि मला वाटतं आज ज्या पद्धतीने महिला आपल्या भाऊरायाला भेटायला आल्या, खरंच आनंदाचा दिवस आहे. ज्यांनी पत्राचाळीचा एवढा मोठा घोटाळा केलाय करोडो रुपयाचा, करोनामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केलाय, त्यांना 1500 रुपयाचं मोल कळणार नाही. 1500 रुपयाचं मोल आमच्या बहिणीला विचारा की ज्या मिरची कोथिंबीर घेतल्यानंतर कढीपत्ता फुकट मिळाल्यावर आनंद मानतात. आणि 28, 29, 30 तारीख आली की पिठाचे डबे शोधून त्याच्यात कुठे पैसे राहिलेत का ते बघतात. त्यांना 1500 रुपयाचं मोल हे करा. स्वतः तर कधी काही दिलं नाही. काही मिळतंय त्या महिलांना तर पोटात दुखतंय. तुम्ही त्याच्यासाठी कोर्टात जातात. येत्या निवडणुकीला याच बहिणी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.